नमस्कार एचएम भारत न्यूज विशेष जनहितवृत्त। आमगाव तालुका जिल्हा गोंदिया महाराष्ट्र। ग्रामपंचायत जवरी येथील प्रवेशद्वार गेट बांधकाम काही दिवसांतच तुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। योग्य सुरक्षा, तांत्रिक तपासणी व एनओसी नसताना वाहतूक सुरू असल्याने विद्यार्थी, शेतकरी व कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। कायदेशीर बाबी, निकृष्ट दर्जाच्या कामांवर नागरिकांचा संताप। जांभूरटोला जामखारी, बिरसी गोथली खुर्शीपार तांडा रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। काही ठिकाणी रस्ता उखडण्यास सुरुवात झाल्याने लाखो रुपयांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कायदेशीर बाबी, भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत निष्काळजीपणा व सार्वजनिक जीवितास धोका निर्माण करणे दंडनीय। भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार निकृष्ट दर्जाचे शासकीय काम चौकशीस पात्र। मोटार वाहन कायद्यानुसार सुरक्षित वाहतूक व्यवस्था ठेवणे संबंधित विभागाची जबाबदारी। नागरिकांची मागणी, तात्काळ चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी, गुणवत्ता अहवाल जाहीर करावा, सुरक्षित वाहतूक व्यवस्था सुरू करावी। एचएम भारत न्यूज, हरिहर पाथोडे MMTMS एडिटर इन चीफ। निर्भीड, निष्पक्ष, निसंशय, सत्यमेव जयते। माहिती द्याल? रात्री तोडला, अंदाजे किती तर कोणचा टिप्पर आहे, कोणत्या कंपनीचा आहे ते माहित आहे का? ठेकेदाराला माहित असेल, बरोबर आहे। इथं काय जवळच ना क्रेसर मशीन आहे चिडचडबांची, बरोबर आहे। तर हा जड वाहन चालतात तर रोडाला बी दुर्गती झाल्याच असतील बहुतेक। कसा आहे तुमचा रोड? शाळेला जाणेवाले मुलं मुली यांचे ॲक्सिडेंट सुद्धा होते, बरोबर आहे ना? शाळेचे विद्यार्थी पण जातात ना, तर त्यांचे सुद्धा दुर्गती होतात। आता ठीक आहे ते जड वाहनाची म्हणजे 24 घंटा आता पण सुद्धा गेले आहे ना। हा रुंद आहे का अरुंद आहे? किती फिटाचा असेल अंदाजे? 8 फीट नाही, जास्त आहे, 12-14 फीटाचा आहे बहुतेक, है ना? म्हणजे 3 फीट, अच्छा 8 फीट आहे। मग याच्यामध्ये शिकणारे मुलं मुली आहेत हो का? अच्छा, जागोजागी उन्हाळा आहे, पण आता पावसाळा जास्त लागेल त्यावेळेस कसं होतं, त्यांचे हाल काय होतात? अडचण होते ना? अडचण आहे, पुढं आहे, रोडाला पाणी राहते। अच्छा, पाणी पीस असते त्याच्यामध्ये असतील, जातात का? जातात। मग त्या मुलाचा विकास काय होणार है ना? संविधान काय म्हणते? बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलेलं आहे ना, त्यामध्ये काय म्हणाले आहेत? लीडर बना, नीडर बना। पण आम्ही लीडर बी नाही बनत, नीडर बी नाही बनत, है ना? गावामध्ये चुपचाप राहतो, म्हणून रोडाची हे अवस्था आहे। रोड बनला आहे ना, त्याच वेळेस तुमचा रोड बी बनला असेल, सहस्राव कोरोटे म्हणून लिहिला आहे ना, है ना? जवळच लागून शेती सुद्धा आहे, है ना? तर सुधारले पाहिजे का नाही? हे गेटचाच प्रश्न नाही, ह्या रस्त्याचा सुद्धा प्रश्न आहे। गाववाल्यांना आंदोलन सुद्धा गेला होती, है ना? ट्रक मोटर वगैरे काहीतरी अडवलं होते, जड वाहन अडवलं होते, है ना? क्रिसर मशीनवाल्याला सुद्धा अडवला होती। काही नोटीस वगैरे काढला होते का त्यावेळेस ग्रामपंचायतने? आमदार कोण आहे जी तुमच्या क्षेत्रात? संजय पुराम आल्या का तुमच्या गावात? काहीच नाही आला। अच्छा, घुमवण्यामध्ये एक्सपर्ट आहे असं म्हणणं आहे तुमच्या? तर आहेच बहुतेक। कोणत्या पक्षाचा आहे आमदार? BJPचा आहे। अच्छा, ना बाकी खासदार आले का? नामदेव तो बी नाही आला त्याच्या